शिक्षणाचं खाजगीकरण हे आपल्या देशाच्या भविष्याला आणि सुरक्षेला लागलेलं सगळ्यात मोठं संकट आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्रुती. शिक्षणाचा गोरखधंदा या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखक सांगतात, शिक्षण हे भावनेशी जोडलेला विषय आहे आणि याच भावनेचा वापर करून पालकांना इमोशनल ब्लॅकमेल केलं जात आहे. महागडी फ्री आणि शिक्षणाचा अवाढव्य खर्च भागवण्यासाठी सामान्य जनता आपल्या पोटाला चिमटा घेऊन या शोषणाला बळी पडत आहे. पण विचार करा, ज्या नफाखोर संस्था फक्त पैशासाठी चालतात तिथे विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे आणि नैतिकतेचे संस्कार होणार का? आज शाळेतल्या 75% पेक्षा जास्त मुलांना शिकण्यासाठी खाजगी ट्युशन लावावे लागतात. पण त्या 25% गरीब मुलांचं काय, ज्यांच्याकडे ट्युशनची फ्री नाही आहे? आज खाजगी ट्युशनच्या नावाखाली मोठमोठाले मॉल उभे होत आहे, पण वर्गातल्या खऱ्या शिक्षणाचं काय? पण या सगळ्या प्रश्नावर लेखकांनी एक क्रांतिकारी उपाय सांगितला आहे. जसं सरकारी शिक्षकांना खाजगी ट्युशन घेण्यास सक्त मनाई आहे, तसाच कायदा सरकारी खर्चावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही खाजगी ट्युशन लावण्यास सक्त मनाई करण्यात यावी. असं झालंच तर शाळा आणि शिक्षकांवर निकालाची पूर्ण जबाबदारी येईल आणि वर्गातल्या मुलांना दर्जेदार आणि समान शिक्षण मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालकांच्या डोक्यांवरचा आर्थिक तणाव कायमचा दूर होईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की तुमचे विचार सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागासाठी आताच फॉलो करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.